भवे व्यापलो प्रीती छाया करावी, कृपा सागरे सर्व चिंता हरावी. मला संकटी सोडवावे समर्था, रघुनायका मागणे हेची आता. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 28वा श्लोक. या श्लोकात समर्थ रघुनायकाकडे आपल्यावर प्रीतीची छाया धरावी हे मागणे मागत आहेत. याचे कारण ते या संसारातील दुःखामुळे, व्यापामुळे व्यापले आहेत, त्रासून गेले आहेत. श्रोते हो, खरंच हा संसार म्हणजे मोहमाया बरं. या मोहमायेच्या पाशात अडकलेला प्राणी त्यातून लवकर सुटण्याची आशा नसते. याला कारण माणसाचा नैसर्गिक स्वभाव. कुठेतरी गुंतणे हा मानवाचा स्थायी भाव आहे. त्यामुळे संसारात अडकलेले मन त्यातून बाहेर पडणे मुश्किल होऊन बसते. बरं, हा संसार खूप आनंददायी असतो का? तर मुळीच नाही. यात आशा निराशेचा खेळ सतत चालू राहतो. सुखदुःख ऊन पावसासारखे लपंडाव खेळत असतात. अर्थात खरे तर सुख आणि दुःख हे सापेक्ष शब्द आहेत. आपल्या मनाच्या स्थितीवर एखादी घटना सुखद का दुःखद हे ठरते. उदाहरणार्थ, एखाद्या आजारी वयोवृद्धाचा मृत्यू झाला तर त्याच्या जवळच्या नातेवाईकांना त्याच्या विरहाने खूप दुःख होते. पण त्या माणसाला ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांच्या दृष्टीने मात्र त्या व्यक्तीची खूप असह्य वेदनातून मृत्यूमुळे मुक्तता झालेली असते. अशा वेळी त्या वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू सखा बनतो. अशा प्रकारे या संसारात नाना सुखद आणि दुःखद अनुभव येतात. खूप मोठ्या आव्हानांना धीराने सामोरे जावे लागते. त्यामुळे या भवसागरात आपली नाव गोते खाते की काय असे वाटू लागते. तेव्हा परमेश्वरावर निस्सीम भक्ती असलेल्या साधकाचा परमेश्वरच सांभाळ करतो. तो कृपासागर मनाची सर्व चिंता हरतो. सर्व संकटामधून वाचवणारा तोच तर आहे. समर्थांना याची सखोल जाणीव असल्यानेच ते त्यांच्या कृपाळू रामाकडे या भवसागरातून सुटका करावी अशी प्रार्थना करतात आणि म्हणतात, भवे व्यापलो प्रीती छाया करावी, कृपा सागरे सर्व चिंता हरावी. मला संकटी सोडवावे समर्था, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.